हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आजपासून आपण एक सिरीज चालू करत आहोत. टिफिनसाठी अगदी 5 मिनिटात होणाऱ्या, एका शिट्टीत होणाऱ्या झटपट अशा भाज्या. फ्रेंड्स, बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की काही भाज्या आपण टिफिनमध्ये नेऊ शकत नाही. कारण का माहिती का, त्या थोडासा रस्सा असलेल्या चांगल्या लागतात. मग कोरड्या जर भाज्या नेल्या, सुक्या भाज्या नेल्या, तर काय होतं की आहे ना, कोरड्या खावत नाहीत. कारण 3 ते 4 तासानंतर आपण दुपारी आहे ना टिफिन आपला खातो. मग अशा वेळेला थोड्याशा अंगापुरता रस्सा असणाऱ्या, चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या जर टिफिनमध्ये नेल्या तर टिफिन 5 मिनिटात संपतो. तर आजची आपली पहिली भाजी आहे विदर्भ साईडची बरं का, पोपट वांग्याची भाजी. मस्त अशी झणझणीत. 3, 2, 1. विदर्भ पद्धतीची आपण आहे ना पोपट वांग्याची भाजी करणार आहोत इथे. आता पोपट म्हणजे ना, हे नाव ऐकून तुम्हाला वेगळं वाटेल, पण ना विदर्भ साईडला ह्याला म्हणजे पावट्याचे जे दाणे असतात ना, त्याला पोपट म्हणतात बरं का. तर आतपाव आपण आहे ना शेंगा घेतल्या होत्या, त्याचे आपण आहे ना सोलून एवढे अर्धी वाटी आहे ना पावट्याचे दाणे म्हणजे पोपटचे दाणे आपण इकडे निवडून घेतलेले आहेत. इथे आपण आहे ना आतपाव वांगी घेतलेली आहेत. आता आपल्याला ना वांगी चिरून घ्यायची आहे. वांग्याचा आधी आपण आहे ना हे देठ काढून घेऊ आणि कडेचं हे सगळं हिरवं काढून घेऊया. आणि ना मीडियम साईजमध्ये आपण हे चिरून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने आपण चिरून घेऊयात सगळे. ही वांगी आपण आहे ना सगळी चिरून घेतलेली आहेत. आता ही वांगी जी आहेत तर ती एका आहे ना पातेल्यात पाणी घ्यायचं आणि त्यात ठेवायची, म्हणजे काळी पडत नाहीत. एक छोटा कुकर घेतलाय, त्यात ना 1 डाव तेल घालून घेतलंय. तेल छान कडकडीत तापलं तर त्यात ना अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, हळद, एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा. यातच आपण आहे ना हे जे दाणे आहेत तर ते पण आपण टाकणार आहोत. ह्याचं कारण काय माहिती का, की हे दाणे ना थोडेसे शिजायला एक्स्ट्रा टाईम घेतात, म्हणून आपण आहे ना कांद्याबरोबर ते छानपैकी आहे ना शिजवून घेणार. हे परतताना ना ह्याच्यातच आपण आहे ना आलं आणि लसणाची जी पेस्ट आहे ती पण आहे ना जवळजवळ मी 1 ते 1.5 चमचा घेतलेली आहे, ती पण ह्याच्यात टाकून छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. मिनटं छान आपण आहे ना परतून घेतलेलं आहे. आता त्यात ना चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहे ना घरगुती मसाला असतो तो टाकला तरी चालेल. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 ते 1.5 चमचा चिंच गुळाची जी चटणी असते ती आपण याच्यात घालून घेणार आहोत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की आपण ही जी वांगी चिरून ठेवली होती ती सगळी घालून घेऊया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झालं ना की अगदी 2 मिनटं फक्त झाकण वरती ठेवून घ्यायचं, म्हणजे तर्री छान येते. 2 मिनटं झाले, आपण चेक करूया. आपल्या भाजीला इतका सुंदर रंग आलाय. आता आपण काय करायचं आहे, अर्धी ते पाऊण वाटीच आपण पाणी घालणार आहोत. म्हणजे काय तर अंगापुरताच आपण रस्सा करणार आहोत, कारण टिफिनमध्ये काय होतं की थोडंसं लीक होऊ शकतं ना, म्हणून. आता हे मिक्स करून झालं की फ्लेम मोठी करायची आणि कुकरचं झाकण लावून एकच शिट्टी आपण करून घेणार आहोत. एक शिट्टी झालेली आहे आणि आपण गॅस बंद केलेला आहे. आता एक 10 ते 15 मिनटं आपण वाट बघूयात, प्रेशर रिलीज होईल तोपर्यंत. 8 ते 10 मिनटं झालेत. आता प्रेशर पण रिलीज झालं आहे, ओपन करून बघूयात. हे बघा, मस्त आपली अशी भाजी झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की अगदी अंगापुरता रस्सा राहिलेला आहे, तर्रीसुद्धा आली आहे, कलरही उत्तम आलेला आहे. आता आपण ही जी भाजी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. टिफिन स्पेशल विदर्भ पद्धतीची पोपट वांग्याची भाजी मस्त अशी तयार आहे आणि आपण ती इथे आहे ना एका बाउलमध्ये सर्व करून घेतली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात आलंच असेल की येस, अगदी एका शिट्टीत आहे ना आपण मस्त चमचमीत अशी भाजी करू शकतो. आता ह्यासाठी ना तुम्हाला काही मिल प्रिपरेशन्स लागणार आहेत ते तुम्ही आधी करून ठेवलं तर तेवढ्या ना 2 मिनटं सुद्धा तुमचे वाचतील. सकाळच्या काही गडबडीत खरंच फार उपयुक्त आहे.
सो नक्की आहे ना ही रेसिपी मला करून कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.